श्लोक 4. ततः पदं तत्परिमार्गितं यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं प्रपद्ये यतः प्रवृत्ती प्रसृता पुराणी. अर्थ, नंतर ज्या ठिकाणी जीव प्रविष्ट झाला असता पुन्हा परत येत नाही त्या पदाचा शोध करावा, ज्याच्यापासून ही अनादी विश्व परंपरा उगम पावली आहे. त्या आद्य पुरुषाला मी शरण आलो आहे या भावनेनेच त्याचा शोध करावा, असे भगवंत इथे सांगत आहेत. विवरण. मागील श्लोकात असंग शस्त्राने बंधने त्यागली असता संसाररूपी वृक्ष छेदला जातो, तर संसाराची आसक्ती संपते असे सांगितले आहे. याप्रमाणे फलभोगाची वासना सुटली व नित्य तृप्त राहण्याची स्थिती प्राप्त झाली, तरी ती स्थिती सतत राहण्यासाठी ईश्वरोपासना केलीच पाहिजे. नाहीतर माणसाचे मन अत्यंत चंचल आहे, त्यामुळे तो त्या असंग वृत्तीमध्ये स्थिर न राहता पुन्हा भोगाकडे आसक्त होतो. त्याला त्याबद्दल आकर्षण वाटू शकते. या सर्वांचा मोह पुन्हा पुन्हा होऊ शकतो. अनेक तपस्वी साधकांचे असे पतन झालेले आपल्याला पुराण कथातून माहिती आहे. आणि असे होऊ नये यासाठी ईश्वराला शरण जावे, त्याचीच भक्ती करावी असे भगवंत सांगत आहेत. ज्याचेपासून ही संसार प्रवृत्ती पुराण कालापासून चालत आली आहे त्या आद्य पुरुषाला म्हणजेच परमात्म्याला मी शरण आहे असा समर्पित भाव साधकाने सातत्याने मनात ठेवायला लागतो. तशी प्रार्थना करावी. शरण भावात अहंकार वृत्तीचा त्याग होतो. भगवंताला आत्मसमर्पण केले तर त्या पदाशी चिरकाल स्थिर होता येते. तेथून पुन्हा माघारी सुद्धा यावे लागत नाही. ते पद म्हणजेच आदिपुरुष जो पहिल्या श्लोकात सांगितलेले मूळ आहे तो. या आदिपुरुषापासून प्रवृत्ती निर्माण होत ती सर्वत्र पसरली आहे. ही प्रवृत्ती अत्यंत पुरातन, पुराणी म्हणजे अगदी खूपच जुनी अशी आहे. प्रवृत्ती म्हणजे प्रकर्षाने असण्याची स्थिती किंवा काहीतरी करण्याची ओढ किंवा उर्मी. आपण असावे, आपण काहीतरी करावे, ही प्रवृत्ती प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. कारण ती मूळ पुरुषापासून निर्माण झाली आहे. अगदी जीवशास्त्राच्या विचाराशी सुद्धा हे सुसंगतच आहे. कारण प्रथम कोणीतरी एक जीव निर्माण झाला, त्याचेपासून अनेक जीव उत्पन्न होत गेले. अगदी पहिल्या जीवात आपण राहावे अशी प्रवृत्ती निर्माण झाली व हे करावे ते करावे असे त्याला वाटू लागले. म्हणजेच ही प्रवृत्ती तेव्हापासून नवीन उत्पन्न होणाऱ्या जीवांमध्ये पुढे पुढे पसरत गेली. त्या पुरातन आदी जीवापासून ती निर्माण झाल्यामुळे तिला पुराणी असे म्हटले आहे. तेव्हापासून ती चालत आल्याने प्रसृता असे म्हटले आहे. अर्थातच या जीवाची व प्रवृत्तीची निर्मिती आदी पुरुषापासून झाली आहे. तोच आपला निर्माता आहे. त्यालाच आपण शरण जायला हवे. कारण आपण ज्याला श्रेष्ठ ज्येष्ठ मानतो त्याचेकडून त्याला काहीतरी मिळवण्याची म्हणजेच मिळण्याची आशा असते. तो त्या श्रेष्ठाचा आश्रय घेऊ इच्छितो. त्याला मिळवण्यासाठी मग तो प्रयत्न करतो. आपल्या प्रपंचात आपण पैशाला मोठे मानतो. मानमरात प्रतिष्ठा वैभव यांचे आपल्याला खूपच महत्त्व वाटत असते आणि ते मिळवण्यासाठी आपण आयुष्यभर सतत प्रयत्न कष्ट करीत राहतो. ते मिळवण्यासाठी प्रसंगी माणूस भलेबुरे वर्तन सुद्धा करतो. तसेच शरीराला आराम सुद्धा देत नाही. रात्रंदिवस एकच ध्यास त्याला लागलेला असतो, तो म्हणजे पैसा मिळवणे. आणि ज्या सुखाच्या अपेक्षेने हे तो करतो ते सुख त्याला मिळतेच असे मात्र नाही. कदाचित ते मिळालेच तर ते अगदी क्षणभंगूर म्हणजे थोड्या काळासाठी असते. साधकाला या सगळ्याची जाण आली तर तो या क्षणभंगूर सुखाच्या मागे न लागता शाश्वत सुखाचा शोध घेतो. त्यासाठी आजन्म प्रयत्न करतो व त्या श्रेष्ठ परमात्म पद प्राप्त व्हावे अशी सतत इच्छा करीत राहतो. तसे ते प्राप्त झाले तर तो त्यापासून पुन्हा कधी अलग होत नाही. तमेव चाद्यम पुरुषम प्रपद्ये. ज्याचा कोणी आदी नाही, मात्र जो सर्वांचा आदी आहे, म्हणजेच अहमादीर ही देवानाम असं भगवंतांनी 10व्या अध्यायात सांगितलेलं आहे. त्याचाच आश्रय आपण घेतला पाहिजे. त्याचे इतका दुसरा कोणीही श्रेष्ठ किंवा परम नाहीच. साधकाने जेव्हा आपली शक्ती पणाला लावून सुद्धा जर त्याचे दोष नाहीसे झाले नाहीत
तर तो निराश होण्याची शक्यता असते आणि अगदी अशा वेळी तो आपला भक्तिमार्ग सोडून देण्याचा निश्चितच संभव असतो. पण अशा नैराश्याचे वेळी त्याने भगवंताला शरण जावे, निर्भय व निश्चिंत व्हावे, कारण परमात्म्या इतका दुसरा कोणी समर्थ नाहीये. समर्थाचे सेवकाकडे कोणीच वक्रदृष्टीने पाहू शकत नाही. मग त्याच्याच कृपेने विघ्नांचा नाश होतो, कारण शरणागत साधकाचे मनात फक्त दोनच भाव असतात. एक म्हणजे मी भगवंताचा आहे व दुसरा भगवंत माझा आहे. आणि या अशा अनन्य भावामुळेच त्याला भगवंताचे प्रेमसुद्धा प्राप्त होते. एव म्हणजे दुसऱ्या सर्व आश्रयांचा त्याग. प्रपद्य मी शरण आहे, भगवंताचाच आश्रय घ्यावा हा भाव. मामेव ये प्रपद्यन्ते तमेव शरणं गच्छ, मामेकम शरणं व्रज, यामध्ये सुद्धा यापूर्वी सांगितलेला आहे. वास्तविक जीव हा परमात्म्याचा अंश असल्याने तो नेहमीच त्याचा आश्रित राहतो, परंतु तो भ्रमाने नाशवान संसाराचाच आश्रय घेतो. जे संसार क्षणभरही टिकत नाहीत, म्हणून तो दुःख प्राप्त करतो. साधकाने संसाराची क्षणभंगुरता ओळखून एकमात्र परमात्म्याला शरण जावे, त्याचाच आश्रय घ्यावा, असे भगवंत इथे अर्जुनाला सांगत आहेत. इथे आपण थांबूया.